भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व माझे बालमित्रांनो, माझे नाव अन्विता भोसले. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. आज 15 ऑगस्ट भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन. हा केवळ एक सामान्य दिन नाही, तर तो आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाचा, आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव आहे. आज आपण तिरंग्याच्या साक्षीने हा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना आपल्याला त्या सर्व ज्ञातज्ञ स्वातंत्र्य सैनिकांप्रती कृतज्ञता असायलाच हवी, ज्यांच्या त्याग आणि शौर्यामुळे आपण या स्वातंत्र्य भूमीत श्वास घेत आहोत. मित्रांनो, आपण ज्या स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत त्याची बीजे 1857च्या महान उठावात पेरली गेली होती. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड नव्हते, तर ते भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. ब्रिटिशांनी भारतीयांवर लादलेली दत्तक वारस नामंजूर धोरणे, आवाढव्य कर, सैनिकांवर होणारा अन्याय आणि धार्मिक भावना दुखवणाऱ्या काही घटनांमुळे भारतीय जनतेत प्रचंड असंतोष खदखदत होता. मंगल पांडे शिपायाने पेटवलेली ही क्रांतीची ज्योत लवकरच पूर्ण भारतभर पसरली. झाशीची वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांनी मी माझी झाशी देणार नाही असे गरजून इंग्रजांना आवाहन दिले. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, कुंवर सिंग, बेगम हजरत महल, मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांसारख्या महान नेत्यांनी या लढ्याला नेतृत्व दिले. हा उठाव दिल्ली, लखनौ, झाशी, मेरठ, कानपूर आणि बिहारच्या अनेक भागांमध्ये लढला गेला. भारतीयांनी असीम धैर्य दाखवले, परंतु नेतृत्वाचा अभाव, संसाधनांची कमतरता आणि ब्रिटिशांची प्रबळ शस्त्रे या काही कारणांमुळे हा उठाव पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. तरीही या उठावाने ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले होते. या उठावानंतर ब्रिटिशांना हे स्पष्ट झाले की भारतीयांवर जुन्या पद्धतीने राज्य करणे शक्य नाही. म्हणून या उठावानंतरच ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला आणि अनेक प्रशासकीय व धोरणात्मक बदल केले. या उठावाने भारतीयांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना अधिक मजबूत केली होती, हे इतिहासकारांनी मान्य केलेले आहे. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड नव्हे, तर ते ब्रिटिशांविरुद्धच्या दीर्घकालीन स्वातंत्र्य लढ्याची पहिली ठिणगी होती, हे सुद्धा इतिहासकारांनी मान्य केले आहे. या उठावाने पुढील पिढ्यांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा दिली. महात्मा गांधी, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या शूरवीरांनी 1857च्या स्वातंत्र्य सैनिकांकडून प्रेरणा घेऊन पुढील स्वातंत्र्य लढ्याला एक नवीन दिशा दिली. 1857च्या अपयशातून धडे घेऊन पुढील स्वातंत्र्य सैनिकांनी अधिक संघटितपणे आणि नियोजित पद्धतीने लढा दिला, ज्याचा अंतिम परिणाम म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मित्रांनो, आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. हजारो देशभक्तांनी आपले प्राण अर्पण केले, कुटुंबाचा त्याग केला, अनेक यातना सहन केल्या. त्यांचे स्वप्न होते एक विकसित, शक्तिशाली आणि समृद्ध भारत. आज आपली जबाबदारी की आपण त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरूया. आपण शिक्षणाचे महत्त्व जाणून, पर्यावरणाचे रक्षण करून, सामाजिक सलोखा राखून आणि आपल्या देशाच्या विकासासाठी कटिबद्ध राहून हे स्वातंत्र्य अधिक अर्थपूर्ण करू शकतो. चला तर मग आपण आपल्या देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्याची प्रतिज्ञा घेऊया. आपण आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या भावी पिढीसाठी एक चांगला नागरिक बनूया. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, डोलाने फडकतो तिरंगा, मनामनास देतो स्फूर्ती. डोलाने फडकतो तिरंगा, मनामनास देतो स्फूर्ती. अवघ्या विश्वात गाजत राहो प्रिय भारत तुझी कीर्ती, प्रिय भारत तुझी कीर्ती. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.